नमस्कार. जय महाराष्ट्र. भारत सरकारच्या वतीने संपूर्ण देशभरात जनगणना सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने आपल्या मुंबई शहरात आपल्या घरापर्यंत महापालिकेचे अधिकारी कर्मचारी येते. ही जनगणना कशासाठी असते तर आपली जर अचूक माहिती सरकारकडे असेल तर सरकारला आपल्या सेवा द्यायला सोयीचं होतं, सोपं होतं. जसं पाणी पाहिजे, किती पाणी लागणार, रस्ते पाहिजे तर कसे रस्ते लागणार, या सगळ्या गोष्टी सरकारला योजना करायला सोपं जातात. या जनगणनेचा फायदा आपल्याला आहे. पण आपल्या मनात भीती काय असते, कारण ही जनगणना जर वेळ वाचवायचा असेल तर आधी आपल्याला पेपरच्या, वर्तमानपत्राच्या, टीव्हीच्या जाहिरातीमध्ये एक वेबसाईट मिळेल. त्याच्यावर जाऊन आपण जर सगळी माहिती भरली, ज्याला एक 10 मिनिटं लागतील, तर कर्मचारी जे आपल्या घरी येतील ते ती त्यांना माहिती दिली तर ते 2 मिनिटात काम करून पुढे जातील. तुमचा वेळ वाचेल, त्यांचाही वेळ वाचेल. पण ऑनलाईन आपण का भरायला घाबरतो तर हल्ली ऑनलाईन फ्रॉड होतात, OTP द्यायचा असतो वगैरे. पण महापालिकेने मुद्दाम सोय केलेली, यात कुठलाही OTP तुम्ही द्यायचा नाही आणि कुठल्या साईटवरनं मागितला तरीही द्यायचा नाही. आणि हे जर आपण केलं तर माझं ठाम मत आहे की आपल्याला ज्या सुविधा पुढच्या 5, 10, 15 वर्षात हव्या, कारण याच्या आधी जनगणना झाली 2011ला, करोनामुळे झाली नाही. त्यामुळे आपण आता पाण्याचं टंचाई पाहतो, रस्त्याची गर्दी पाहतो, कारण योजना करायलाच किती संख्या वाढली आहे, कुठल्या भागात वाढली हे कळत नव्हतं. आणि त्यामुळे ही जनगणना खूप महत्त्वाची आहे. ही पहिल्या टप्प्यामध्ये घरांची जनगणना होईल आणि नंतर घरातल्या व्यक्तींची पुढे जाऊन नंतर होईल पुढच्या वर्षी. पण ही घरांची जनगणना ही मुंबई महापालिकेला सगळ्या सोयी सुविधा आपल्यापर्यंत पोचवायला खूप उपयोगी आहे. म्हणून नक्की वेळ काढा आणि आपल्या भविष्यातल्या आपल्या जनसुविधा वेळेत मिळवा. हेच एक आवाहन खासदार म्हणून, मुंबईकर म्हणून, आपल्यातला सामान्य माणूस म्हणून करतो. आणि तुम्ही करा आणि मुंबईचा नंबर देशात नंबर 1 वर लागेल, हा मला विश्वास.